नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज वडूज येथे भव्य दिव्य असं ओपनचं जंगी मैदान पार पडलं आणि या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला विसापूरकरांचा हिंद केसरी कार्तिक आणि रुद्र. पण मित्रांनो, आज आपल्या सर्वांचा लाडका बकाडॉन पण या मैदानात पळाला. मित्रांनो, आज आपल्या बकासूरचा एक टॉपचा पायरा होता, तो म्हणजे मित्रांनो रोमन दादा. आणि मित्रांनो, ते सुंदररित्या सकाळी गट काढलेला, गटात पण आपल्याला लढत बघायला मिळाली. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला सेमी 7मध्ये आपल्याला डोळ्याचं पारणं फेडणारी लढत बघायला मिळाली. त्यामध्ये मित्रांनो, आपल्याला बकासूर रोमन विरुद्ध खरसुंडीचा बब्या आणि कंदूरचा राजा या दोघांच्यात लढत बघायला मिळाली. त्या लढतीचा निकाल घेतलेला आपल्या बकाडॉन आणि रोमन दादाने. पण मित्रांनो, आज आपला बकासूर आणि रोमन ही जोडी फायनलला पाहिली नाही. तर नक्की कारण काय? तर मित्रांनो सेमी क्रमांक 7 पळून झाल्यानंतर ऑब्जेक्शन घेतलं होतं की सेमी क्रमांक 7मध्ये जी गाडी फायनलसाठी पात्र झाली त्या नंदीचा शिपूट चावला आहे. आणि तो ऑब्जेक्शन मित्रांनो सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्या बकाडॉन आणि रोमन ही जोडी आपल्याला फायनलला पळताना नाही दिसली. पण मित्रांनो, असू द्या, आज अतिशय सुंदररित्या गाडी पळाली आणि नक्कीच आपला बकाडॉन येत्या मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पेडगावचं हिंद केसरी एक मोठं मैदान येत आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्या बकाडॉनना गुलालात राहण्याची खूप गरज आहे. कारण मित्रांनो, आत्ता आपल्या बकाडॉनला पायऱ्यासाठी खूप अडचणी येत आहेत. तर बघूया आपण पेडगाव हिंद केसरीला आपला बकाडॉन कोणत्या पायऱ्यात पळतोय. आणि आपल्याला पेडगाव हिंद केसरी मैदानाच्या आधी आपल्याला बकासूर पुन्हा एकदा एका मैदानात टॉपच्या पायऱ्यात आपल्याला पळताना दिसेल. तर नक्कीच आपला बकाडॉन कमबॅक करेल आणि येत्या काही मैदानातच आपल्याला प्रथम क्रमांक करताना दिसेल, हीच आपण प्रार्थना करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.